आणि आता एक महत्त्वाची बातमी पुण्यामधून. पुणे ISIS दहशतवादी प्रकरणी मोठी अपडेट. गेल्या वर्षी पुणे पोलिसांनी पकडलेल्या 2 दहशतवाद्यांनी साताऱ्यातील सोन्याचं दुकान लुटलं होतं. टेरर फंडिंगसाठी या दहशतवाद्यांनी एका सोन्याच्या दुकानात लूट केली होती. सोन्याच्या दुकानातून सोनं लंपास करण्यात आलं होतं आणि लाखो रुपयांचे दागिने त्यांनी लंपास केले होते. तर दहशतवाद्यांनी ही रक्कम टेरर फंडिंगसाठी वापरली होती आणि ATSने केलेल्या तपासातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोहम्मद इम्रान, मोहम्मद युनुस खान, मोहम्मद याकूब साकी या 2 दहशतवाद्यांना 18 जुलै रोजी पुणे पोलिसांनी अटक केली होती. या दोन्ही दहशतवाद्यांचा आता पुणे पोलीस तपास करतायत. तर या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पुण्यातनं पाहतोय. तर पुणे ISIS दहशतवादी प्रकरणी मोठी अपडेट समोर येते. गेल्या वर्षी पुणे पोलिसांनी पकडलेल्या 2 दहशतवाद्यांनी सोन्याचं दुकान लुटलं होतं. साताऱ्यातील हे सोन्याचं दुकान होतं आणि टेरर फंडिंगसाठी या दहशतवाद्यांनी ही चोरी केली होती. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. सागर, पुणे ISIS दहशतवादी प्रकरणी मोठी अपडेट समोर येते, काय अधिक माहिती? नक्की जो टेरर फंडिंगसाठी साताऱ्यातील एक दुकान, सराफाचं दुकान या दहशतवाद्यांनी लुटलेलं होतं आणि त्याचाच उपयोग या दहशतवादी हल्ल्यासाठी त्यांनी केलेला होता. त्याचा तपास आता पुणे पोलिसांकडून केला जातोय. ISISचं मोठं रॅकेट पुणे पोलिसांनी पुण्यातून उद्ध्वस्त केलेलं होतं. त्यांचा घातपात करण्याचा मोठा डाव होता आणि हा डाव पुणे पोलिसांनी उद्ध्वस्त केलेला होता. आणि आता तपासात माहिती समोर येते की टेरर फंडिंगसाठी साताऱ्यातील दुकान त्यांनी लुटलेलं होतं. पुढील तपास आता पुणे पोलिसांकडून सुरू आहे. नक्कीच धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. तर आपण पाहतोय एक महत्त्वाची बातमी.